त्यांना पुढे बोला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा इंद्रायणी स्वच्छ इंद्रायणी स्वच्छ जय जय राम इंद्रायणी प्रदूषण मुक्त इंद्रायणी भ्रष्ट सरकारचं करायचं काय इंद्रायणी राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या झालेच पाहिजे इंद्रायणी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे इंद्रायणी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे इंद्रायणी नदीच्या विरोधात जे प्रदूषण झाले त्या विरोधात आंदोलन करतात वारकरी आणलेत पालखी आणल्या तुम्ही प्रतिकात्मक काय प्रशासनाला इशारा देण्यात गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसते या नदीमध्ये ढग अवतरलेत की काय असं या ठिकाणी वाटू लागले आजूबाजूच्या कारखान्यातलं केमिकल युक्त पाणी या नदीमध्ये मिक्स होतंय आजूबाजूच्या गावातलं सांडपाणी मिक्स होतंय पण नगर विकास मंत्री असतील पर्यावरण मंत्री असतील उद्योग मंत्री असतील यांचं या नदीकडे अतिशय दुर्लक्ष झाले आपल्या हिंदू धर्मीय वारकरी वारीसाठी निघतो नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण अनेक राज्यातनं या ठिकाणी वारकरी येतो आणि विठुरायाच्या चरणी लीन होत असताना आळंदीतनं वारीला सुरुवात होताना तो पहिला इंद्रायणी नदीमध्ये डुबकी मारतो आणि हिंदू धर्माच्या आचरणानुसार त्या इंद्रायणी नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आचमन करतो हे आचमन केलेल्या पाण्याने वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय सर्वसामान्य भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय याकडे सरकारचं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं याचा आम्ही निषेध करतो त्या इंद्रायणी नदीतील पाणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलोय पालखीमध्ये ते पाणी ठेवलंय इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्याची पालखी आहे प्रतिकात्मक पालखी आम्ही या ठिकाणी काढली वारकरी संप्रदाय आमच्या या पालखीमध्ये सहभागी झालाय सर्व शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झालेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग यावी सरकारला जाग यावी म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी मी आयोजित केले 2 दिवसावर पालखी सोहळा आलेला आहे सर्व वारकरी आता आळंदीत आणि यायला सुरुवात झालेली आहे तरीही प्रशासनानं अजून काही प्राथमिक स्वरूपात काही नाही केलं मागील वर्षभरापासून आम्ही या नदीच्या प्रदूषणाबाबतीत पाठपुरावा करतोय इंद्रायणी नदी स्वच्छ व्हावी म्हणून सरकारला आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्रव्यवहार केलाय
पण हे सरकार आणि महामंडळ दोन्ही ढिम्म आहेत. आता या अधिकाऱ्यांना या पाण्याने आंघोळ घालायची वेळ आली आहे. हे पाणी तीर्थ म्हणून आमचा वारकरी पितोय, तर अधिकाऱ्यांनी सुद्धा का पिऊ नये? तुम्ही अधिकारी सगळी हिंदू आहात, हिंदू देशामध्ये राहता, महाराष्ट्रात राहता, पण हे वारकऱ्यांनीच का प्यावं? फक्त तुम्ही पण हे तीर्थ म्हणून प्राशन करावं. आणि याचमुळे शिवसेना या अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाग आणू पाहणार आहे आणि इंद्रायणी स्वच्छ करून घेणारच आहे. इंद्रायणी नदीतील जलप्रदूषण रोखावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर जलप्रदूषण आंदोलन करण्यात, जलप्रदूषण पालखी आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा, काय सांगाल? प्रदूषण रोखावं यासाठी आपण आंदोलन करतो. स्वच्छ इंद्रायणी स्वच्छ या मिंदे सरकारचं करायचं. आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, त्यांना विचारा. दादा, आपण आंदोलन करताय, काय मागणी? इंद्रायणी नदी स्वच्छ झाली पाहिजे. जे इंद्रायणी नदी अनेक वर्षापासून प्रदूषित आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होतीये. सरकारला जाग यावी, प्रदूषण महामंडळाला जाग यावी. जे कारखान्यांचं पाणी, गावागावांचं सांडपाणी या नदीमध्ये वाहतंय ते थांबवलं जावं म्हणून या नदीचं पाणी आम्ही या ठिकाणी आणलंय, त्याची पालखी काढली आहे आणि हे नदीचं पाणी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना पाजायचा आमचा प्रयत्न आहे, तो या ठिकाणी आम्ही सफल करू. म्हणून या पाण्याची प्रतिकात्मक पालखी वारकऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही काढतोय. जो वारकरी अनेक राज्यामध्ये या पुणे शहरामध्ये येतो, वारीत सहभागी होतो, हिंदू धर्माच्या प्रथेनुसार वारकरी त्या नदीमध्ये स्नान करतो, त्या तीर्थाचं आचमन करतो, पण हे पाणी प्रदूषित आहे वारकऱ्याला माहितीच नाहीये. त्याच्या वारकऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तो धोका टाळावा म्हणून नदी स्वच्छ झालीच पाहिजे, यासाठी शिवसेना वारकऱ्यांसोबत रस्त्यावर आहे. पालखी अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. सरकारला मागच्या 1 वर्षापासून आम्ही निवेदनं देतोय, विनंत्या करतोय, पण सरकार ढिम्मय झोपलेलं आहे. वारकरी देतो झडीला लागेल. हे हिंदुत्वाचं प्रतीक जी आपली ही वारी आहे ही बंद पडेल. जर वारकरी आरोग्यानं मुकला आणि मरण पावला तर सरकार याला जबाबदार आहे, काही जबाबदारी स्वीकारणार का? जर वारकरीच वारीमध्ये सहभागी नाही झाला का तर इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे, तर सरकार झोपले. त्यांना काही या हिंदू धर्माचं आणि वारकऱ्यांचं देणं घेणं नाहीये. वारंवार इंद्रायणी नदी फेसाळत चाललेली आहे. बऱ्याच दिवसांपासून या सारख्या घटना घडत आहेत. हे सरकारला जाग यावी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग यावी म्हणून आमचा प्रयत्न आहे. त्यातला हा एक नवीन प्रयत्न आम्ही केलाय. आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? नक्कीच आता सरकारला गदागदा आम्ही अधिवेशनामध्ये हलवायला आमच्या आमदारांना सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी विनंती करतायत, सरकारला जागा करतायत. आमच्या आमदारांना आम्ही विनंती केली आहे आणि ते सरकारला जागा केल्या स्वस्त बसणार नाही, आम्हाला खात्री आहे. आपण बघतोय की या ठिकाणी इंद्रायणी नदीतील जलप्रदूषण रोखावं या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जलप्रदूषण पालखी आंदोलन करण्यात येतंय. आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.